मिळेल. दोन टेनिस क्रिकेटमधले असणारी ताकदवान नावं आणि सगळे प्रोफेशनल लेवलचे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. ज्याला सोप्या शब्दात म्हटलं जातं व्यावसायिक क्रिकेटर. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर कधी आला पट्ट्यामध्ये प्रशांत सर, एक बेसिक फरक तुम्हाला प्रोफेशनल आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. एखादा आपण प्रोफेशन निवडतो, आपल्याला इंजिनियर व्हायचं असतं, आपल्याला एक आनंद छंद जोपासण्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातलं क्रिकेट खेळलं जातं. इथे मात्र सगळे प्रोफेशनल लेवलचे प्लेयर्स तुम्हाला बघायला मिळतील. स्कोर बोर्डवरती स्थिर उभा आहे धावफलक. 15 धावा. गुरुवर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उपस्थित तमाम प्रेक्षक तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे देखील फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. आणि महाराष्ट्राने या स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय. यावेळेस जबरदस्त खेळलाय आणि इथे जबरदस्त झेल देखील मैदानाच्या आत टिपला गेलाय. दुसरा संधी साधून येतो तो मैदानाच्या आतमध्ये सर्व काही उद्ध्वस्त करून जातो. यावेळेचा चेंडू देखील पहा, सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय, लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय आणि जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. आणि या षटकामध्ये चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. आणि यावेळेस इथे फलंदाज बाद होईल. कोणत्या क्षणी फलंदाज बाद झालाय? ज्या वेळेस संघाला गरज होती आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाला होता आणि पूर्णतः सेट झाला होता आणि तो फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेलाय. आता जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल गति परिवर्तन, बहुत ही धीमी गेंद, बैलगाड़ी से भी धीमी आती हुई, समझ नहीं पाए वहां पर अमर गोरे. अमर को कसनी होगी कमर. एक और गति परिवर्तन, क्या गेंदों को अच्छी तरह से घुमाया जाता है. इतना बढ़िया टेनिस क्रिकेट का जो क्रिकेट है ये अमूमन अच्छे टप्पे का क्रिकेट कहा जाता है. जहां तक गेंदबाज का सवाल है, लोक राहतात तो आहे काळजातला एक प्रकारचा कप्पा. इस बार गेंद को बराबर पड़ा. 2 डॉट बॉल के बाद अपना विकेट देना स्वाभाविक था. वहां पर घुटना टेकते हुए कैच को मुकम्मल किया. क्यों है ये आपको समझा होगा. आपको के साथ खेलना होता है. अंग्रेजी में 3 शब्द है, ऑथोरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी और अकाउंटेबिलिटी. यानी कि आपको अधिकार दिया है. शेख इस बार सेल्फ आउट हो गए. बल्ले का अंदरूनी सिरा लिया और रूबी कट और गिरा हुआ विकेट. इस वक्त ये गेंद बहुत महत्वपूर्ण है. 17 गेंदों का खेल अभी भी शेष. ऑफ के बाहर बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल आउटफील्ड सुपर फास्ट, नहीं रुकने वाली गेंद. बाहरी किनारा, भाग्य का सारा, गेंद बॉडी के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मौका
छावा मिळाल्या बाज के लिए और बल्लेबाज के लिए भी यावेळी चेंडू पाहूया. हो इथे देखील हलकीशी काढ होती. इथे चुकी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार येतोय 4 धावा. पाहुणी मोका हा मान लाजवाब तरीके से गेंद को खेला है. ये भी हवा में उड़ाया बहुत बढ़िया तरीके से. क्या बात है, क्या बात है. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. मैग्निफिसेंट बैटिंग. छत्र या स्पर्धेसाठी प्रत्येकाने कष्ट घेतले. प्रत्येकाच्या कष्टातून, प्रत्येकाच्या सहकार्यातून ही जी स्पर्धा उभी राहिली गेली, कौतुक करावं लागेल. एखादी क्रिकेटची स्पर्धा भरवणं प्रशांत सर म्हणजे नॉट अ जोक, सोपी गोष्ट नसते. पाहुणी मोका बदलाच्या आतमध्ये गेला. धावफलक देखील बदलाच्या आतमध्ये बदललं जाते. यावेळेस देखील पहा फटका सुरेख आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. पाहुणी मध्ये मोका तो जो बल्लेबाजी मैदान के अंदर अभी हो रहे हैं वो पावर प्ले में आपको करनी थी. पावर प्ले में पूरी तरह से खामोश रखा पंकज और प्रवीण ने. यहाँ से सुंदर गोलंदाजी अमर गोरेकडनं. चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलंय आकाशामध्ये. निश्चितच चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं 6 धावा करता. अतिशय सुंदर फटका. आणि हेलिकॉप्टर म्हणजे यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढला होता सुंदर पद्धतीनं आणि लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू सीमारेखा पार जातोय. आज नगरमध्ये क्रिकेट करता संजीवनी आणण्याचं काम कोणी केलं असेल तर स्टेसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आहे. हे मला वाटतं सांगायला पण पंकज पाटीलच्या विरोधात बंटी पटेल ही लढत जबरदस्त आहे. बॅकफुटला सरकला, रूम बनवलाय, डीप तडम्याला चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4 रन चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धापलक दुहेरी अंक जाऊन जे बसले. धापलकर धाव संख्या 10 आहेत. अजून एक 40 बनवायचे आहेत. या कट 4 रन. या दरम्यान पुलचा फटका आहे. चीड मात्र लॉंगॉनला, शतरक्षक दूरवरती और ये 1 बॉल 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने मात्र धापलकर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली गेली ती 14 धावा. लॉंगॉनला मात्र एक सूर्यप्रकाशचा चौकार बंटीच्या बॅट मधून आपण जो पाहिलाय. या दरम्यान वा भाई वा, बॅट मधून हरेश्वरचा आवाज आला ना, त्या आवाजावरून कळलंय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर असणार आहे. षटकार आलाय. सर जो बल्लेबाज के बल्ले से निकला जो छक्का हमने देखा ना, उसके बाद ऑक्शन बेस्ड फ्रँचायझी बेस्ड टूर्नामेंट. आणि वा, चेंडू परत एकदा सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. षटकार 6 रन.